या व्हिडिओच्या शेवटी अंगावर काटा येणार फिक्स, कारण मी जेवढ्यांना सांगितली नाही गोष्ट त्यांच्या अंगावर आलाय काटा. 16व्या शतकात एक सरदार होते, मोठ्या दरबारात उभे राहणारे, हजारो घोडेस्वार त्यांच्या हाताखाली. दरबारात एकदा नजर फिरली पूर्ण दरबार शांत व्हायचा. एकदम मोठं नाव, पण काळ शांत नव्हता. दख्खन पेटलेलं, सत्ता बदलत होत्या, मुघल खाली येत होते. प्रत्येक काही वर्षांनी सारखा खेळ बदलायचा. कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी तह, कधी माघार. माहुली सारखे किल्ले सोडावे लागले. विचार करा, ज्यांच्या सेवेत नेहमी काम केलं त्यांनीच अटक केली. ते आयुष्यभर लढतच राहिले, पण शेवटी काय मिळालं? ना राज्य मिळालं, कधी राज्याभिषेक झाला, ना त्यांच्या नावावर कधी कुठलं साम्राज्य होतं. आपल्या इतिहासात त्यांचं नाव फारसं घेतलं जात नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते फक्त तलवार उचलणारे सरदार नव्हते. मलिक अंबर सारख्या धूर्त सेनापतीकडून शिकलेले होते. रणनीती काय असते, मुघल कसे लढतात, सत्ता कशी वाचवायची, हे सगळं त्यांना माहिती होतं. आता हे पुढचं महत्वाचं आहे. पुणे त्यांच्या जागेरेच होतं. उद्ध्वस्त झालेल्या जमिनीवर पुन्हा व्यवस्था उभा राहिली होती, पण त्या मातीत भविष्यातलं एक वादळ शांतपणे आकार घेत होतं. आणि मग पार बेंगलोर, दूर दक्षिणेत, पण तिथं पण पाया मजबूत होत होता. लष्कर वाढत होतं, कारभार उभा राहत होता. ते कधी मुकुट शोधत नव्हते, पण ते काहीतरी मोठ्यासाठी जमीन तयार करत होते. आणि मग 1664 साली त्यांचं निधन झालं, शांतपणे इतिहासाच्या सावलीत. पण त्यांनी उभ्या केलेल्या पायावर त्यांचा मुलगा उभा राहिला. एक वादळ, असं वादळ ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. फक्त मराठी माणसासाठीच नाही, तर अखंड हिंदुस्थानाचे दैवत झाले. ते होते महाराज छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी.